सीडीवरनं अजून इथे भरपूर जण असे विकणारे वगैरे फुगे वगैरे बॉल वगैरे ज्यांना लहान पोरं आहेत त्यांनी घेऊ शकता. इथे खाण्याचे चाट वगैरे आहेत, बघून घ्यावे. तर अजून भरपूर हॉटेल वगैरेही आहेत. त्यासाठी खेळण्यासाठी लहान पोरांसाठी, मोठ्या माणसांसाठी किंवा तर लहान पोरांसाठीही आहे हे असे खेळणे वगैरे. त्यांच्या घरात लहान पोरं वगैरे आहेत त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यासाठी खेळणे वगैरे पण आहेत, ते बघून घ्यावे तुम्ही. तर अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी दाखवतो. तर हा नजारा फक्त आपल्या पुण्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे, दुसरीकडे कुठंही दिसणार नाही. आपण ही गोष्ट फक्त आहे ना पुण्यामध्ये राहून आणि जे राहतात त्यांना माहिती आहे की पुणेरी पार्ट्यामध्ये पुणेरी लोक कसे खेळतात, कसे एन्जॉयमेंट करतात, त्यांचे मन मोकळे कसे करतात. अजून तुम्हाला दाखवतो मी. एक लहान पोरगा घोड्यावर बसला. तर इथं ह्याच गोष्टी असतात, खेळणारे, बघणारे, किंवा तुमच्यासाठी अजून वेगवेगळे नवीन काही घेऊन येणारे. तर इथं दिसू शकतात. तुमच्यासाठी किचन वगैरे पण इथे, मोठ्यांसाठी किचन वगैरे पण आपण अवेलेबल वगैरे इथं दिसत आहे. इथं किचन वगैरे, जो पोरगा वगैरे हातामध्ये बँड वगैरे घालतो त्यांच्यासाठी पण आहे. अजून लेडीजसाठी पण इथे शॉपिंग करू शकतो. अजून त्याच्यानंतर खूप काही याच्यामध्ये लहान पोरांची बुटं, मोठ्या मुलांचे सँडल बुटे किंवा लेडीजसाठी बुटं वगैरे आहेत. हे बघून तुम्हाला दिसत असेल. इथं भरपूर जण आहेत की आपण सगळ्या गोष्टी इथं एन्जॉय करण्यासाठी येतो, दुसऱ्या गोष्टीसाठी आपण येत नाही. तर आपण जोपर्यंत आहे मन मोकळ्यापणाने जगायला तुम्ही शिका वातावरणात. आणि पुण्यामध्ये जर राहत असताना तर तुम्ही सारसबाग वगैरे फिरायला यावे ही मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही एकदा आले की तुम्ही 50 वेळा तुम्ही पुन्हा परत येतात बघण्यासाठी, खेळण्यासाठी. तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या पुढं पोरांना वगैरे जर तुमचे नातेवाईक वगैरे असतील तर त्यांना पण तुम्ही आणून दाखवू शकता की पुणे म्हणजे काय, पुण्यामध्ये शनिवारवाडा म्हणजे काय. तर इथे आपल्या सारसबागमध्ये